आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जोरदार तयारी। ठिकठिकाणाहून पंढरपूरसाठी शेकडो बसेस आणि ट्रेनचीही व्यवस्था। केईएम रुग्णालयामधील रुग्णांचे रिपोर्ट विकले रद्दीमध्ये। किशोरी पेडणेकरांसह मनसेचे संदीप देशपांडे आक्रमक। पुणे शहरातील झिकाची रुग्णसंख्या 7 वर। सर्वाधिक धोका हा गर्भवतींना। आरोग्य विभागाकडून शहरामध्ये सर्वेक्षण सुरू। नीट पीजी प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर। 11 ऑगस्टला 2 सत्रामध्ये होणार परीक्षा। परीक्षेच्या 3 तास आधी तयार होणार प्रश्नपत्रिका। पेपरफुटी विरोधी विधेयक विधानसभेत सादर। 3 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद तर 1 कोटींचा दंडही। पेपरफुटीला चाप बसण्याची शक्यता। नवी मुंबईमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का। ऐरोलीमधील माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडायला उशिरा परवानगी। यशोमती ठाकूर यांना अश्रू अनावर। आपण ज्येष्ठ आहात, आपल्याला विनंती आहे, कोणी दिली नाही घ्या ताई घ्या। नाशिकमध्ये 2 वर्षांचा चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळला। चिमुकला गंभीर जखमी। आपल्या मुलांवर लक्ष ठेवा। बीडमध्ये धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणं पडलं महागात। एकाचा जागीच मृत्यू तर 1 गंभीर जखमी। पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग कसाळ्याला तुटली। एक्सप्रेसचा इंजिनपासून 1 डबा पुढे निघून गेला। सुदैवानं लवकर लक्षात आल्यामुळे अनर्थ टळला। परभणी जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम। जुलैचा पहिला आठवडा कोरडाच। शेतकरी चिंताग्रस्त। आरटीओच्या विलंब पासिंग निर्णयाविरोधात पुण्यामध्ये रिक्षा चालक आक्रमक। दंड आकारणं अन्यायकारक असल्याचा रिक्षा संघटनांचा आरोप। माऊलींची पालखी आज सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार। सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं शहरामध्ये सजावट तसंच नीरा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं स्नान।